नमस्कार, मी उज्ज्वला. मराठमोळी जीवन चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत. गौरी गणपती असो किंवा बाकीचे कोणतेही सणसुद्धा असो, आपण आपल्या ताटामध्ये वाढण्यासाठी एक गोडाचा पदार्थ आणि सगळ्यांच्या घरात केला जाणारा तो म्हणजे शेवयांची खीर. आज आपण दूध न आटवता, मावा न घालवता तरीसुद्धा दाटसर अशी शेवयांची खीर कशी बनवायची ही रेसिपी बघतोय. त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत बघा. तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करू. सगळ्यात पहिले इथे आपण साहित्य बघू काय लागते ते. मी इथे भाजलेल्या शेवया घेतलेल्या आहे. थोड्याशा आपल्याला त्या अशा तोडून घ्यायच्या. तर इथे तुम्ही भाजलेल्या पण घेऊ शकता किंवा ज्या भाजलेल्या नसतात त्यासुद्धा तुम्ही इथे घेतल्या तरी आपण नंतरनं तुपामध्ये भाजणारच आहे. आता आपल्याला इथे दूध आटवायचं नाही म्हणून मी इथे अर्धी वाटी मलाई घेतलेली आहे. अर्धी वाटी मी इथे साखर घेतलेली आहे आणि तूप लागणार आहे. आता गोड किती पाहिजे त्यानुसार तुम्ही साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता. विलायची पावडर आणि जायफळ पावडर एकत्र करून मी अर्धा चमचा घेतलेला आहे. ड्रायफ्रूट घेतलेले, चारोळे घेतलेले आणि इथे मी घेतलेले आपले जे बी असतात ग्रीन कलरचे ते घेतलेले आणि दूध आपल्याला लागणार आहे. शेवयांची खीर बनवताना शक्यतो दूध हे म्हशीचं वापरायचं, कारण म्हशीचं दूध घट्टसर असतं आणि फॅटीचं प्रमाण भरपूर असतं. पण जर तुम्ही हीच खीर नैवेद्यासाठी करत असाल तर मात्र तुम्ही गाईचं दूध यामध्ये वापरलं तर चालेल. इथे काय करायचं आहे, तूप घालून घ्यायचं आणि तुपावरती ड्रायफ्रूट आपल्याला भाजून घ्यायचे. ड्रायफ्रूट चांगले आपण तुपामध्ये भाजून घेतले की शेवई घालायची आणि शेवईसुद्धा आपल्याला तुपामध्ये चांगली खरपूस असा वास सुटेपर्यंत भाजून घ्यायची. गॅस इथे आपल्याला बारीक ठेवायचा आहे, नाहीतर शेवई पटकनी जळली जाते, कारण आपण शेवई इथे भाजलेली घेतली. आता इथे आपली शेवईचा कलर बदलला गेलेला आहे, म्हणजे आपली शेवई चांगली भाजली गेलेली, ड्रायफ्रूटसुद्धा आपले व्यवस्थित भाजले गेलेले. आता जी मलाई घेतली होती ती मलाई आपल्याला यामध्ये घालायची आहे. सगळ्यात पहिली वेलायची पावडर आणि जायफळ पावडर घालून घेतलेले हलवून घ्यायचं आणि मग आपल्याला यामध्ये दूध घालायचं. साधारणतः मी इथे अर्धा लिटर एवढ्या प्रमाणात ही खीर बनवते. आता इथे मलाई घातल्यामुळे जास्त दूध आटवायची आपल्याला यामध्ये गरज पडणार नाही. पण जर तुमच्याकडे मलाई नसेल तर तुम्ही मात्र यामध्ये जी दुधाची पावडर असते मिल्क पावडर ती तुम्ही अर्धी वाटी यामध्ये घातली तरी चालेल, किंवा मग दूध तुम्हाला थोडंसं चांगलं आटून घ्यावं लागणार आहे. खिरीला एक उकळी आली की त्यामध्ये साखर घालून घ्यायची. लक्षात ठेवा, साखर सगळ्यात शेवटी घालायची, अगोदर घालू नका. कधी कधी काय होतं, दूध आणि साखर एकत्र उकळायला घातली तर दूध फुटण्याची शक्यता असते. 10 मिनटं खीर मंद आचेवरती चांगली शिजवून घ्यायची. बघू शकता छान असा दाटसरपणा आलेला आहे, घट्टसर झालेली. तुम्हाला यापेक्षा अजून थोडीशी घट्ट पाहिजे नसेल तर थोडीशी तुम्हाला यामध्ये शिजवून घ्यायची. पण नंतर ना शेवई घट्ट घट्ट होत जाते, म्हणून थोडीशी सुरुवातीलाच तिला पातळ ठेवायची. तर बघू शकता छान दाटसर अशी आपली इथे शेवयांची खीर बनवून तयार झालेली आहे. सणासुदीला आवर्जून आपल्या घरात बनवली जाते अशी मस्त दाटसर शेवया.